हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज तुमच्यासाठी मी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आली आहे आणि आजचा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा विश्वास होईल की स्वामी सेवेमध्ये अशक्य ही शक्य घडू शकतं आणि जीवनाची नैया डुबत असली तरी स्वामी समर्थ महाराज तिला पार लावतात म्हणजे लावतातच, ही खात्री एका स्वामी भक्ताला असते. तर आजचा अनुभव स्किप न करता पूर्ण व्यवस्थित बघा. आजची स्वामी अनुभूती स्वामी लीला खूप म्हणजे खूप जास्त सुंदर आहे. आजचा अनुभव ह्या परडी येथील स्वामी भक्त सो मुक्ता क्षीरसागर ह्या ताईंचा आहे. आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया. तर त्या ताई म्हणतात, श्री स्वामी समर्थ. मी सो मुक्ता क्षीरसागर. मी परडीला राहते आणि मी स्वामी सेवेकरी नव्हती. मला स्वामींच्या विषयी काहीच माहीत नाही आहे, पण स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात कसे आले याविषयी मी तुम्हाला आज माझा ह्या अनुभवाच्या माध्यमातून सांगणार आहेत. तर माझा अनुभव असा, मला स्वामींविषयी काहीच माहिती नव्हती. मी फक्त आमच्या देवघरामध्ये महालक्ष्मी कुलदेवता आणि विठ्ठल भगवान असतात ना पंढरपूरचे, जे विठ्ठल रुक्माई, फक्त मी त्यांची सेवा करत होती आणि मला स्वामीविषयी काहीच माहिती नव्हती. आणि माझ्यासोबत एकदम अचानक खूप विपरीत घडले. ते असे की कोरोना काळामध्ये माझा 21 वर्षाचा मुलगा ह्या वारला आणि तो माझ्या जीवावरती खूप मोठा अपघात होता. म्हणजे एका प्रकारे आपल्या डोळ्यासमोर आपला मुलगा वारणे हे गोष्ट खूप म्हणजे खूप मोठी असते आईबाबा करता, आणि तो पण इतका मोठा झालेला 21 वर्षाचा मुलगा माझ्या डोळ्यासमोर कोरोना काळामध्ये वारला आणि ते दुःख माझ्याकरता खूप जास्त होतं. म्हणजे त्याचं वर्णनसुद्धा मी करू शकत नाही. आणि माझ्या नवऱ्याला पण थेरासिसिस नावाचा एक आजार झाला. ह्या आजार अतिप्रमाणात टेन्शन स्ट्रेस घेण्याने होतो आणि तो जास्त होत नाही, लाखामधून एखाद्या व्यक्तीला होतो आणि त्याचा इलाज खूप त्रासदायक असतो. मला असं वाटलं माझा मुलगा तर गेला आणि मुलानंतर माझ्या मिस्टरांनासुद्धा असं झालं आहे, आता मी काय करू? तर मी माझं सोनं, माझं घर, माझी शेती हे पण विकून टाकली, तरी त्यांचा आजार काही बरा होत नव्हता. माझ्यावरती 12 लाखाचे कर्ज झाले. खूप टेन्शनमध्ये आली मी. जवळचे जे आजूबाजूचे जे नातेवाईक होते त्यांनीसुद्धा मला सांगितलं की तू आता पैसे लावू नको, तू आता सर्व देवावरती सोड. आणि त्याच दरम्यान मी इतक्या टेन्शनमध्ये, कारण मुलगा गेला, नवऱ्याचं असं, मी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला, पण मला माझ्या घरातल्या लोकांनी वाचवून घेतलं. मी स्वतः पस्तावा करत होती, अशी दशा आहे, मी का जीवन जगते, मी कशाला वाचली आहे, देवा मला कशाला तू वाचवतो आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये सारखं तेच चालत होतं की मला जगायचंच नाही आहे, मी आत्महत्या करून टाकेल म्हणून. परत पुन्हा मी प्रयत्न केला आत्महत्या करण्याचा आणि तेव्हाही मला माझ्या घरच्या लोकांनी वाचवलं. त्यानंतर घडलं असं की मी देवाला शिव्या द्यायला लागली. मी देवालाच जे मनात येत होतं ते बोलायला लागली. मी त्याला हेच बोलायला लागली की कशाला मला वाचवतो, माझ्या मुलाला तू मारून टाकलं. त्यानंतर माझ्या नवऱ्याची परिस्थिती अशी, नवरा हॉस्पिटलमध्ये, जवळ 1 रुपया नाही, कुठून खर्च करू, कुठून सर्वांचं हे करू मी. आणि मनामध्ये वेदना त्या वेगळ्या चालत होत्या. मला म्हणजे असं वाटत होतं ना, आता पूर्ण आयुष्यच मी खतम करून टाकू, तेच माझ्याकरता योग्य मला वाटत होतं. कारण मला कुठेच चांगलं माझ्या आयुष्याचा रस्ता दिसत नव्हता. त्यानंतर मी एक विचार केला. माझ्या गावाच्या जवळ 5 किलोमीटरच्या अंतरावरती एक नदी होती. मी विचार केला मी तिथे जाऊन आत्महत्या करेन. आणि मी गेली तिथे, नदीजवळ गेली आणि नदीमध्ये उडी मारणार तेवढ्यात मला कोणीतरी मागून खेचलं. म्हणजे माझा हात कोणी पकडला आणि जोरात मागे त्यांनी मला खेचून घेतलं त्यांच्याकडे. मला ते समजलं कोणीतरी मला मागच्या साईडला खेचलं आहे म्हणून. आणि मी जशी खेचलं आणि मी खाली पडली तसं मला कानामध्ये एक आवाज आला, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता मी हे शब्द ऐकलेच नाही कधी आणि मला माहितीच नाही हे काय. मला थोडी भीती वाटली. मला असं वाटलं की बापरे, हा काही बाहेरचा प्रकार तर नाही, म्हणजे बाहेरचा प्रकार म्हणजे सुडेल भूताचा काही प्रकार तर नाही ना हा. मला खूप टेन्शन आलं. त्यानंतर मी घरी गेली. मी घरी विचार करत बसली, हे कोण असतील. आणि तिथे म्हणजे झालं असं, मला त्यांनी खेचलं, मी खालती पडली, पण तिथे कोणीच नव्हतं आणि मला शब्द ऐकू आले होते. आणि मी माझ्या हातावरती त्यांच्या हाताचा स्पर्शसुद्धा महसूस केला होता त्यांनी मला जेव्हा मागे खेचलं तेव्हा. मी घरी बसली तर माझी एक मैत्रीण आहे,
मी तिला फोन करण्याचा विचार केला, तेव्हाही मला तसाच आवाज आला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग त्यानंतर झालं असं की मी मोबाईलमध्ये सर्च केलं आणि अचानक माझ्यासमोर स्वामीचा फोटो आला आणि त्या फोटोवरती लिहिलेलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा मला कळालं की हे स्वामी आहे. आता बरेचसे जे स्वामी भक्त असतील त्यांना आश्चर्य वाटेल की स्वामी समर्थाच्या विषयी मला काही माहिती नाही. आणि स्वामी तर सर्वीकडे माहिती, स्वामींची अक्कलकोटाच्या विषयी सर्वांना माहिती आहे, कारण ते दत्त अवतारी. पण खरंच मला स्वामींच्या विषयी काहीच माहिती नव्हती. आणि जेव्हा मी तो फोटो पाहिला तेव्हा मला लक्षात आलं, हे तर स्वामी. आणि माझी एक मैत्रीण आहे, ती मुंबईला राहत होती. मी तिला मला तिच्यासोबत बोलायचं होतं आणि ती स्वामी सेवेकरी होती. ती 2 वर्ष आधी अक्कलकोटला जाऊन आली होती. हे म्हणजे मला तिच्यासोबत मी फोनवरती बोलली तेव्हा माहिती पडलं. आधी मी तिला फोन केला आणि मी तिला सांगितलं की असा असा प्रकार माझ्यासोबत घडतो आहे, मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला कोणीतरी हात पकडून मागे खेचलं आणि मला असा आवाज आला. ती स्वामी सेवेकरी, तिच्या लक्षात आलं की हे तर स्वामीच आहे. ती बोलली, हे तर स्वामीच आहे. मग ती मला तेव्हा बोलली की अरे स्वामी अक्कलकोटला असता, ते स्वामी तुला वाचवण्याकरता आले आणि तू किती भाग्यवान आहे. तू स्वामी सेवा कर, स्वामी तुझी मदत करताय. तू 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुला काही झाले नाही. म्हणजे स्वामी हे साक्षात तुझ्यासोबत आहे. तू टेन्शन घेऊ नको, हिंमत हारू नको, तू स्वामींची सेवा कर. ती मला बोलली. तेव्हा मला माहिती पडलं की स्वामी आयुष्यामध्ये असेही चमत्कार करतात की आपलं जीवन बदलू शकतं. मग ती मला बोलली, तुझ्याजवळच म्हणजे 1 तासाच्या अंतरावर ते केंद्र आहे, तू तिथे जा. मग तिथे स्वामीच्या केंद्रात मी गेली. तिथे मला स्वामी दिसले. मी स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथे स्वामींना पाहताच क्षणी माझ्या तोंडामध्ये पहिलं अक्षर आलं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि तेव्हापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये लागली. त्यानंतर मला असं माहिती पडलं की तिथे सेवा दिली जाते आणि तिथे कोण प्रदीप दादाकडून एक दादा आले होते, येणार होते, म्हणजे त्यांचं बॅनर वगैरे लावलं होतं. मग मी विचार केला, मी पण माझ्या विषयी विचारेल, कारण मला असं माहिती नव्हतं की प्रश्न उत्तर पण होतात आणि आपल्याला काही त्रास असला तर आपल्याला सेवा पण दिली जाते. आता राहिला अक्कलकोटचा विषय. अक्कलकोट खूप लांब होतं आणि माझ्याकडे एवढं भाडं नाही की मी अक्कलकोटला जाऊ. मग मी विचार केला इथेच केंद्रात जाईल आणि तिथेच त्यांना विचारेल. काय तर खूप भीड होती. प्रश्न उत्तर करता सर्व येत होते, प्रश्न उत्तर करत होते. मी पण गेली त्यांच्याजवळ. मी माझी समस्या सांगितली त्यांना. त्यांनी मला समजवलं आणि त्यांनी मला कर्जमुक्तीची सेवा दिली. आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी त्यांनी मला सेवा दिली. आणि त्यांनी मला घोरकष्ट उद्धारण स्तोत्र करण्याचे सांगितले. तर ते मला असं बोलले की घोरकष्ट उद्धारण स्तोत्र जे आहे ते तुम्हाला रोज 108 वेळा 21 दिवसापर्यंत करायचं आहे. आता घोरकष्ट उद्धारण स्तोत्र म्हणजे जे कोणी वाचलं असेल त्यांना माहितीच असेल ते किती म्हणजे कठीण आहे. थोडं संस्कृत खूप जास्त आहे, संस्कृतच आहे ते वाचायला थोडं कठीण जातं, हे मला समजलं. मग ते मला बोलले, तुम्हाला वाचायला जमेल तर ठीक, नाहीतर तुम्ही श्रवण करा, पण रोज 108 वेळा तुम्ही घोरकष्ट उद्धारण स्तोत्र याचं श्रवण करा आणि प्रयत्न पण करा म्हणण्याचं. तर मी 8 दिवसापर्यंत तर ते ऐकलं घोरकष्ट उद्धारण स्तोत्र आणि हळूहळू मला ते थोडं पाठांतर पण होऊ लागलं. मग मी ऐकत पण होती आणि म्हणत पण होती. मग मी घोरकष्ट उद्धारण स्तोत्राचं सेवा चालू केली. त्यानंतर माझे मिस्टर जे हॉस्पिटलमध्ये होते ते अचानक बरे झाले. त्यांना चांगलं लागायला लागलं, ते चालू फिरू लागले. ज्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की काही शक्यता नाही यांची आता बरं होण्याची, आणि शेजाऱ्यांनी पण सांगून दिलं होतं की तू सोड आता देवावरती, जे होईल ते होईल, नशीब. तर ते चालायला फिरायला लागले, एकदम नॉर्मल होऊ लागले हळूहळू. 21 दिवसाची माझी सेवा पूर्णही झाली नव्हती, त्याच्या आधी हे 7-8 दिवसामध्ये हे घडत गेलं. मग त्यानंतर झालं असं की माझी ती सेवा चालूच होती आणि माझा भाचा आहे तिच्याकडे मी थोड्या पैशाच्या मदत करता, तो थोडं पॉलिटिक्सच्या याच्यामध्ये आहे. मी त्याच्याकडे अर्जी केली होती की हे आमदार खासदार आहे त्यांच्याकडून काही मदत होईल तर मी तिथे आम्ही नोंदणी केली होती, पण मला काही मदत भेटली नाही. आणि अचानक माझ्या अकाउंटला 7 लाख रुपये आले. मी त्याची चौकशी केली तर ते पैसे तिकडनं पास झालेले होते, म्हणजे जे आम्ही अर्ज केला होता ना तिथे पैशाकरता त्यांनी ते पास केलं होतं. मला 7 लाख रुपये तिथून भेटले. मग त्यानंतर मी थोडेसे पैसे जे आमच्यावरती उधारी होती 12-13 लाखाची, थोडेसे पैसे ज्या लोकांची उधारी होती त्यांना दिले, बाकीचे 3 लाख आमच्या जवळ राहू दिले. मग आम्ही असा विचार केला की आपण काहीतरी याच्यामध्ये व्यवसाय चालू करूया.
मग आम्ही चप्पल बनवण्याची मशीन येतं ना, त्याचा व्यवसाय चालू करण्याचा विचार केला. कारण मुळातच आम्ही सांभार म्हणजे आमच्यात ते बनवतात चपला वगैरे, तर आम्ही तोच विचार केला. तर चप्पल बनवण्याची मशीन घेतली आणि छोटासा कारखाना आम्ही चालू केला. पण तेव्हापासून माझं एक नियम होता की मी स्वामी समर्थ महाराजांचे नेहमी नामस्मरण चालू ठेवायची, स्वामी समर्थ महाराजांचे स्तोत्र चालू ठेवायची. म्हणजे सतत तारक मंत्र, स्वामी स्तोत्र, स्वामी स्तवन माझं हे चालूच राहायचं. जो कारखाना घेतला होता त्या कारखान्यामध्ये आम्ही दिवसामधून 3 किंवा 4 वेळा तर माझं स्वामी स्तवन चालायचं, तारक मंत्र चालायचा. म्हणजे माझे नियमच चालू होऊन गेला. तो स्वामी 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 म्हणजे सकाळ संध्याकाळ माझं स्वामी स्वामी सेवा चालू होती. 1 महिन्यापर्यंत आम्हाला थोडा त्रास पडला. आमचा कारखाना काही चांगला चालला नाही, त्रास पडला. पण 1 महिन्यानंतर म्हणजे फायदा व्हायला लागला आम्हाला त्याच्या. बाटाचे जे शोरूम आहे ते चालू केले आम्ही आणि जे टॉप मॉडेल चप्पलचे शोरूम होते त्यांचे बरेचसे दुकान जे होते त्यांच्यासोबत आमचं बोलणं चालणं झालं, आमची ओळखाण झाली आणि आम्ही त्यांना कच्चा माल पाठवायला लागले. आणि त्यानंतर हळूहळू आमची प्रगती चालू झाली. आणि आज म्हणजे किती 2-3 वर्षानंतर आमची परिस्थिती अशी आहे की आमच्या अकाउंटला 1 करोडच्या आसपास पैसे जमा आहे. 1 करोडची बचत आमची झालेली आहे, ती फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने. आणि माझा कारखाना खूप चांगला चालतो आहे. पण माझा एक नियम आहे, मी स्वामीच्या विषयी जो कोणी व्यक्ती आमच्याजवळ येतो त्यांना स्वामीविषयी माहिती देत राहते आणि सतत माझं स्वामी नामस्मरण चालू असतं. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आज आमची परिस्थिती इतकी चांगली आहे की आम्हाला काहीच कमी नाही आहे आयुष्यामध्ये. आणि स्वामी समर्थ महाराज खरंच तुमच्या आयुष्यात आले तर अशक्य ती शक्य वस्तू करू शकतात. जे होणारच नाही ते सुद्धा बदलवू शकतात स्वामी, फक्त ते योग्य असावं. तर असा ह्या माझा अनुभव. स्वामी समर्थ महाराज खूप म्हणजे खूप दयाळू आहेत. स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या खूप इच्छा पूर्ण केल्या. हा छोटासा अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली होती. श्री स्वामी समर्थ. बघा किती सुंदर अनुभव आहे ह्या ताईचा. तुम्ही विचार करा, ज्यांच्याकडे 1 रुपयासुद्धा नव्हता त्यांच्यावरती 12 लाखाचं कर्ज झालं होतं. त्यांचा मुलगा वारला होता, त्यांच्या मिस्टरांची तब्येत खराब झाली होती. म्हणजे कुठे ना कुठे त्यांनी 3 वेळा जीव देण्याचा प्रयत्न केला. सर्व खतम झालेलंच होतं ना, तरी नव्याने सुरुवात केली स्वामी समर्थ महाराजांनी. आणि त्यांचं आयुष्य इतकं सुंदर झालं की आज त्यांच्याकडे पैशाचीही कमी नाही आहे, तरी पण ते स्वामी नावाचा प्रचार करत राहत आहे. आणि ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांना स्वामीची माहिती देत आहे. तर किती महत्त्वाचं काम करत आहे. तर आपल्याला स्वामीविषयी माहिती, आपण पण सेवा करूया आणि असेच स्वामी सेवेमध्ये राहूया. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट बनती है, लाईक बनता है. आणि जर का तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर जे आपलं बेल आयकन आहे त्याला प्रेस करा, कारण याच्यानंतरचे जे व्हिडिओ येतील त्यांची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि मला कमेंट करत चला तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात. आणि तुम्हालाही तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर तुम्ही मला सांगू शकता. तुमचा अनुभव ह्या चॅनलवरती मी दाखवेल आणि त्या माध्यमातून एखादा व्यक्ती जर का तुमच्या कारण स्वामी सेवेमध्ये जुळला तर ते पुण्य तुमच्या खात्यात जमा होईल. कारण स्वामी समर्थ महाराज ज्याच्याही आयुष्यात येतात त्याच्या जीवनाचं सोनं करतात, हे लक्षात ठेवा. तर झालेली छोटीशी सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.